नमस्कार मित्रांनो, मी सचिन चौधरी आपल्या इन्फिनिटी मॅथमॅटिक्स क्लासेसमध्ये स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे अँगल अँड इट्स मेजरमेंटचे कॉन्सेप्ट, जे की आपल्याला ट्रिग्नोमेट्रीमध्ये हेल्पफुल असणार आहे. ओके, याच्यामध्ये मी टोटल म्हणजे सर्व टॉपिक डिस्कस नाही करणार आहे, पण जे कॉन्सेप्ट आपल्याला लागणार आहे, इम्पॉर्टंट आहे, जसं की काय, या ठिकाणी आपल्याला अँगल कसा ड्रॉ करायचा, ठीक आहे. ओके, जो आपला अँगल आहे, पॉझिटिव्ह अँगल असेल, निगेटिव्ह अँगल असेल, मोर दॅन 360 डिग्री असेल, तर हे अँगल आपल्याला कशा पद्धतीने ड्रॉ करायचे, त्याच्यानंतर ते कोणत्या क्वाड्रंटमध्ये जाणार आहे, त्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायच्या आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की या ठिकाणी द रिलेशन बिटवीन डिग्री अँड रेडियन मेजर, ठीक आहे. अँगल मेजर करण्याच्या दोन पद्धती आहे. तर दोन पद्धती तुम्हाला चांगलंच पाहिजे, एक डिग्री मेजर पद्धत आहे आणि एक रेडियन मेजर पद्धत आहे. तर या दोघांमध्ये काय रिलेशन्स आहे, म्हणजे एकामधून दुसऱ्यामध्ये कसा कन्वर्ट करायचा, ओके, त्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहे. ओके, आणि त्याच्याशी रिलेटेड काही एक्झाम्पल मी या ठिकाणी सिलेक्ट केलेले आहे. ओके, तर सर्वात पहिले आपण बघू थोडंसं की अँगल त्या ठिकाणी फॉर्म कसा होतो, ठीक आहे. तर आपल्याला या ठिकाणी एखादा रे दिलेला आहे, सपोज तुमच्याकडे एखादा रे अवेलेबल आहे, ठीक आहे, हा एक रे आहे. तर या ठिकाणी सपोज याचं नाव आहे OA, ठीक आहे ना, OA, ठीक आहे. आणि या रे OA ला जर मी या O पॉइंटच्या अबाउट रोटेट केला, रोटेट तुम्ही वरच्या डायरेक्शनला करू शकता, खालच्या डायरेक्शनला करू शकता, ठीक आहे. आणि रोटेट केल्यानंतर समजा तुम्ही इथपर्यंत आले, ठीक आहे, म्हणजे जिथं तो ऑलरेडी होता त्याला म्हणतो आपण इनिशियल रे किंवा इनिशियल आर्म. ओके, आणि जिथं जाऊन तो पोहोचला त्याला म्हणतो आपण टर्मिनल रे किंवा टर्मिनल आर्म, ठीक आहे. तर हे जे अमाऊंट ऑफ रोटेशन आहे बिटवीन इनिशियल टू टर्मिनल, ठीक आहे, यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, अँगल असं म्हणतो, अँगल असं म्हणतो. मग या ठिकाणी हा अँगल जो आहे, ठीक आहे, किती डिग्रीचा असेल, किती अमाऊंट ऑफ रोटेशन आहे, ते या गोष्टी आपल्याला बघायच्या आहे, त्याचं मेजरमेंट बघायचं आहे, ठीक आहे. आता याच्या अगोदर आता या ठिकाणी तुम्ही ही जी रोटेशन करताय, ठीक आहे, एक तर तुम्ही वरच्या डायरेक्शनला करताय, म्हणजे या ठिकाणी हे जे रोटेशन आहे या पद्धतीने जर असेल, ओके, या पद्धतीने जर असेल, बघा काय सांगतो मी तुम्हाला, तुमचं रोटेशन या डायरेक्शनला जर असेल, या डायरेक्शनला आपण काय म्हणणार आहोत, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. ओके, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजेच काय, दिशा. ओके, आणि ही जी डायरेक्शन आहे, ही जी डायरेक्शन आहे याला आपण म्हणतो क्लॉकवाईज डायरेक्शन, ठीक आहे. क्लॉकवाईज डायरेक्शन, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आणि क्लॉकवाईज डायरेक्शन. आता या ठिकाणी आता आपण वरच्या डायरेक्शनला फिरवलं, खालच्या डायरेक्शनला फिरवलं, तर काय या ठिकाणी म्हणजे चेंज काय होणार आहे, तर जेव्हा तुम्ही या रेला, ओके, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट करणार आहात, ओके, एखादा जो रे आहे त्याला जर तुम्ही अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट करणार आहात, तर या ठिकाणी जो तुमचा अँगल तयार होणार आहे त्याचं मेजरमेंट असणार आहे बाळांनो पॉझिटिव्ह, त्याचं मेजरमेंट काय असणार आहे, पॉझिटिव्ह. आणि जर का तुम्ही एखाद्या रेला, ओके, क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट करताय, क्लॉकवाईज डायरेक्शनला, तर त्या अँगलचं जे मेजरमेंट या ठिकाणी असणार आहे निगेटिव्ह मेजरमेंट, ठीक आहे. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट केलं तर आपला अँगल पॉझिटिव्ह असणार आहे, आणि क्लॉकवाईज डायरेक्शनला जर तुम्ही त्या ठिकाणी रोटेट केलं तर अँगल त्या ठिकाणी काय असणार आहे, निगेटिव्ह असणार. मग रोटेशन किती करणार, तर तुम्हाला जितकं पडेल तितकं रोटेशन तुम्ही करा. लेट अस से फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी बघा तुम्ही इथून इथपर्यंत रोटेट केला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने, लेट अस से फॉर एक्झाम्पल हा 30 डिग्री आहे, ठीक आहे. पण ओके, या ठिकाणी सपोज हा तुमचा इनिशियल रे आहे, ठीक आहे, आणि तुम्ही या ठिकाणी असा एक राऊंड कंप्लीट करून इथपर्यंत आणला, तर हा जो अँगल असणार आहे तुमचा तो किती डिग्रीचा असणार आहे, तर एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी जो अमाऊंट ऑफ रोटेशन आहे दॅट इज युअर 360 डिग्री असतो, बरोबर आहे का नाही. आणि हा ऍक्च्युली एक रोटेशन कंप्लीट करून अजून 30 डिग्री पुढे जातोय, म्हणजे याचं जे मेजरमेंट असणार आहे 360 प्लस 30 म्हणजे 390 डिग्री त्या ठिकाणी असणार. मीन्स व्हॉट, आता या ठिकाणी तुम्ही 360 डिग्री पेक्षाही जास्त अँगल्स त्या ठिकाणी मेजर करू शकता. ओके, जसं या ठिकाणी बघा, आता हा एक रे आहे, हा एक इनिशियल रे आहे, आणि याला जर मी रोटेट केला, एक राऊंड कंप्लीट केला, दुसरा राऊंड कंप्लीट केला, आणि अजून थोडासा पुढे 30 डिग्री जर मी त्या ठिकाणी आलो, तर या अँगलचं जे मेजरमेंट किती असणार आहे, तर पहिली गोष्ट या ठिकाणी बघा, ओके, हा एक राऊंड आहे आणि हा 2 राऊंड आहे, ठीक आहे. एक रोटेशन कंप्लीट केलं म्हणजे अँगल 360 डिग्री असतो, मग 2 रोटेशन जर आपण त्या ठिकाणी कंप्लीट केलं तर आपला जो अँगल असणार आहे तो किती असणार आहे, 2 into 360 डिग्री त्या ठिकाणी असणार आहे. ओके, आणि सपोज पुढे अजून 30 डिग्रीचा रोटेट होतोय, म्हणजे प्लस 30 डिग्री मी त्या ठिकाणी केला, म्हणजे या अँगलचं जे ओव्हरऑल मेजरमेंट आहे ते किती असणार आहे, 360 into 2 म्हणजे 7, ओके, 72 आहे ना. ओके, आणि हा प्लस 30 म्हणजे 750 डिग्री या अँगलचं मेजरमेंट त्या ठिकाणी असणार आहे. 750 डिग्रीचा सुद्धा अँगल तुम्ही या ठिकाणी आता ड्रॉ करू शकणार आहे ना. 10th पर्यंत आपल्याला कसं लिमिटेड होते, ठीक आहे. आता या ठिकाणी काय आहे, ओके, म्हणजे 10 पर्यंत आपण 90 डिग्री, जास्तीत जास्त 180 डिग्री पर्यंत अँगल्स पाहिले, 180 पेक्षा जर जास्त गेले तर तो रिफ्लेक्स अँगलचा एक टाईप होता, तोही आपण त्या ठिकाणी बघितलाय. पण आता तुम्ही त्याच्यापेक्षाही जास्त डिग्रीचा अँगल त्या ठिकाणी ड्रॉ करू शकताय. ओके, लेट अस से फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी बघा हा तुमचा इनिशियल रे आहे,
हा OA हा इनिशियल रे आहे. ठीक आहे. आता याचं जे रोटेशन आहे मी कसं करतोय या ठिकाणी अँटी सॉरी ओके क्लॉकवाईज डायरेक्शनने करतोय. क्लॉकवाईज डायरेक्शनने लेट अस से फॉर एक्झाम्पल 30 डिग्रीचं मी रोटेशन केलं तर हा जो अँगल तुमचा असणार आहे हा 30 डिग्री नाही असणार आहे. हा काय असणार आहे? हा -30 डिग्री असणार आहे बाळा. ठीक आहे. म्हणजेच काय सांगतो तुम्हाला याच्या अगोदर बघा हा अँगल आपण कसा रोटेट केला होता. हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट केला. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे घड्याळाच्या काट्याची विरुद्ध दिशा. क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याची दिशा है ना. तर जेव्हा तुम्ही घड्याळाच्या काट्याच्या दिशेने रोटेट करणार आहे तर आपला अँगल निगेटिव्ह राहणार. जेव्हा तुम्ही घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने जाणार आहात त्यावेळेला आपला अँगल हा पॉझिटिव्ह अँगल त्या ठिकाणी असणार. ठीक आहे. मग हा बघा हा किती झाला तुमचा -30 डिग्री त्या ठिकाणी आला. आता या ठिकाणी मी एक काम करू. हा जो -30 डिग्री आता मला माहिती याचा अमाउंट ऑफ रोटेशन 30 डिग्री आहे. पण जर मी समजा हा माझा इनिशियल रे आहे OA आणि याला जर मी रोटेट केला हा एक रोटेशन कंप्लीट केला अजून एक रोटेशन कंप्लीट करून पुन्हा त्या ठिकाणी आणला. ठीक आहे. तर याचं जे अमाउंट ऑफ रोटेशन असणार आहे तो तुम्हाला माहिती आहे थीटा इज इक्वल टू किती आहे. एक रोटेशन कंप्लीट म्हणजे 360 डिग्री झाला. दोन रोटेशन म्हणजे त्या ठिकाणी किती झाला 2 × 360 डिग्री आणि प्लस 30 डिग्री पुढे जातोय म्हणजे हा 750 डिग्री येणार आहे पुन्हा. ओके. पण याची जी डायरेक्शन आहे ती क्लॉकवाईज असल्यामुळे याचं जे मेजरमेंट येणार आहे -750 डिग्री त्या ठिकाणी येणार. ठीक आहे. म्हणजे अँगल ड्रॉ करताना तुम्हाला त्या ठिकाणी ओके विचार करावा लागेल तो क्लॉकवाईज जातोय का अँटी क्लॉकवाईज जातोय. जर क्लॉकवाईज फिरत असेल तर आपला अँगल पॉझिटिव्ह येणार आहे. अँटी क्लॉकवाईज फिरत असेल तर आपला अँगल त्या ठिकाणी निगेटिव्ह येणार. क्लिअर. आता या ठिकाणी अजून ही जी डायग्राम आहे ती आपल्याला जरा जास्त हेल्पफुल असणार आहे कारण आपण जे पण अँगल्स त्या ठिकाणी ड्रॉ करणार आहे ते स्टँडर्ड अँगल ड्रॉ करणार आहे बघा. काय स्टँडर्ड अँगल्स. ठीक आहे. आता हा स्टँडर्ड अँगल काय असतो. स्टँडर्ड अँगल काय असतो. ठीक आहे. आता या ठिकाणी हा जो ही जी डायग्राम मी ड्रॉ केलेली आहे हा तुमचा एक्स ऍक्सिस असणार आहे हा वाय ऍक्सिस असणार आहे. ठीक आहे. आणि या दोघांचा जो इंटरसेक्शन पॉइंट आहे दॅट इज युअर ओरिजिन. या दोघांचा जो इंटरसेक्शन पॉइंट आहे त्याला आपण ओरिजिन म्हणतो. ठीक आहे. मग आता मी थोड्या वेळा अगोदर जो अँगल ड्रॉ केला याच्यामध्ये याचा जो व्हर्टेक्स आहे हा नेमका कुठे आपल्याला माहित नाहीये. इनिशियल रे कोणत्या ठिकाणी तो पण आपल्याला माहित नाहीये. तर हा जो अँगल आपण ड्रॉ केला याला आपण डायरेक्टेड अँगल म्हणतो. ठीक आहे. पण आपण आता या ठिकाणी स्टँडर्ड अँगल बद्दल बोलतोय. तर व्हॉट इज मीन बाय स्टँडर्ड अँगल. ठीक आहे. तर आपल्याला असा अँगल ज्याचा व्हर्टेक्स हा ओरिजिनला असणार आहे. आता व्हर्टेक्स म्हणजे काय ज्या ठिकाणी अँगल फॉर्म होतो त्याला व्हर्टेक्स म्हणतो आपण लहानपणापासून शिकतोय. आणि दुसरी महत्वाची कंडिशन काय आहे स्टँडर्ड अँगलच्या दोन कंडिशन आहे. पहिली कंडिशन या ठिकाणी काय आहे की व्हर्टेक्स हा ओरिजिनला असायला पाहिजे. ओरिजिन म्हणजे काय एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस या दोघांचा जो इंटरसेक्शन पॉइंट असतो त्याला आपण ओरिजिन म्हणतो. ठीक आहे ना. मग या ठिकाणी दुसरी कंडिशन काय आहे की त्याचा जो इनिशियल रे आहे इनिशियल रे हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसच्या अलॉंगच असायला पाहिजे. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसच्या अलॉंगच असायला पाहिजे. दोन कंडिशन आहे. एक म्हणजे व्हर्टेक्स इज ॲट ओरिजिन. स्टँडर्ड अँगल कशाला म्हणणार. पहिली कंडिशन काय आहे व्हर्टेक्स इज ॲट ओरिजिन. व्हर्टेक्स ओरिजिनला असायला पाहिजे. आणि दुसरी कंडिशन काय आहे इनिशियल रे आर म्हणजे इनिशियल रे इज along पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस या दोन कंडिशन जर त्या ठिकाणी सॅटिस्फाय होत असेल अँगल्स बद्दल है ना तर या अँगलला आपण त्या ठिकाणी काय म्हणणार स्टँडर्ड अँगल. आता इथं बघा जो अँगल मी ड्रॉ करणार आहे त्याचा इनिशियल रे माझा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसच्या अलॉंग आहे आणि व्हर्टेक्स मी ओरिजिनला फिक्स केला. मग आता अँगल ड्रॉ करायचं म्हणलं त्याला रोटेट पण करावं लागेल ना है ना. मग रोटेट केल्यानंतर समजा हा इथपर्यंत आला हा इथपर्यंत आला. ठीक आहे ना. तर या ठिकाणी हा जो अँगल क्रिएट झाला आहे याला आपण त्या ठिकाणी स्टँडर्ड अँगल म्हणणार. ओके. चला ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त अजून मला काय डिस्कस करायचं होतं या डायग्राम मध्ये. समजा हा इथून इथपर्यंत रोटेट केला. ठीक आहे. हा माझा इनिशियल रे आहे. याला जर मी इथून इथपर्यंत रोटेट केला तर ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे हा अँगल किती असणार आहे. या दोघांच्या मधला हा अँगल किती असतो 90 डिग्री असतो ना. म्हणजेच तुम्ही इथून इथपर्यंत रोटेट केला माझा टर्मिनल रे इथपर्यंत आला तर हा जो अँगल असणार आहे हा 90 डिग्री असणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला 90 डिग्री मार्क करायचा आहे. 90 डिग्री. ठीक आहे. म्हणजे एखादा अँगल ओके रेने इथपर्यंत रोटेट केला तर हा 90 डिग्री अँगल त्या ठिकाणी असणार. समजा त्याने इथपर्यंत रोटेट केला असेल इथपर्यंत रोटेट केला असेल तर हा 90 आणि हा 90 टोटल किती झाला तुमचा 180 डिग्री आला. ओके 180 डिग्री आला. ओके. इथून इथपर्यंत रोटेट केला तर हा 180 डिग्री त्या ठिकाणी आला. त्याच्यानंतर या ठिकाणी समजा त्याने इथून इथपर्यंत रोटेट केला तर हा 90 प्लस 90 प्लस 90 म्हणजे किती झाला हा 270 डिग्री म्हणजे 270 डिग्री त्या ठिकाणी फॉर्म होतोय. ठीक आहे. आणि जर पूर्ण एक राऊंड कंप्लीट केला असेल म्हणजे एक रोटेशन कंप्लीट केला असेल तर हा जो अँगल आहे तुमचा 360 डिग्री मेजरमेंट आहे इथं तो 0 आणि पूर्ण एक राऊंड कंप्लीट केल्यानंतर 360 डिग्री मेजरमेंट त्या ठिकाणी आलं. ठीक आहे. ओके. आणि या ठिकाणी तुम्हाला जर तुमचं रोटेशन क्लॉकवाईज असेल जर का रोटेशन क्लॉकवाईज असेल बाळांनो ठीक आहे
क्लॉकवाईज जर असेल तर बघा त्या ठिकाणी मेजरमेंट मी कसं लिहिणार आहे. इथं होता हा 0 डिग्री, हे की नाही, इथं हा किती होता, हा 0 डिग्री होता, कारण मी स्टार्टिंग इथूनच करणार आहे ना. ओके, माझा इनिशियल रे हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसच्या अलॉंगच असणार आहे, वर्टेक्सचा ओरिजिनलाच असणार आहे. ठीक आहे, तर हा जो अँगल आहे जर मी रोटेशन केलंच नाही तर हा जो अँगल असणार आहे तो 0 डिग्री असणार आहे. यांच्यातला अँगल आपल्याला माहिती आहे हा परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्री आहे, आणि जर मी रोटेशन इथून इथपर्यंत असं केलं, ठीक आहे, तर हे क्लॉकवाईज रोटेशन असल्यामुळे हा अँगल आता किती असणार आहे, -90 डिग्री असणार आहे, -90 डिग्री. जर मी इथून इथपर्यंत रोटेशन केलं तर हा अँगल किती असणार आहे, 90 + 90 180, म्हणजेच हा क्लॉकवाईज डायरेक्शनला फिरल्यामुळे -180 डिग्री आला. त्याच्यानंतर हा अँगल किती असणार आहे, जरा व्यवस्थित करतो. ओके, या ठिकाणी हा इथून इथपर्यंत आला 90 डिग्री, इथून इथपर्यंत आला 180 डिग्री, इथून इथपर्यंत त्या ठिकाणी येणार आहे दॅट इज -270 डिग्री. ओके, आणि जर याने एक राऊंड कंप्लीट केला असेल पूर्ण असा तर हा अँगल असणार आहे तुमचा -360 डिग्री. आणि असं नाही की तुम्ही एक रोटेशन कंप्लीट करून पुढे नाही जाऊ शकता, बिंदास जाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, जितकं तुम्ही रोटेट करणार तितका अँगल त्या ठिकाणी फॉर्म होणार आहे. तर या पद्धतीने आपण त्या ठिकाणी अँगल ड्रॉ करतो. तर हे जे अँगल्स मी ड्रॉ केलेले आहे हे फक्त 90 चे मल्टिपल्स आहे. याच्या व्यतिरिक्त बाकीचे अँगल्स कसे ड्रॉ करणार, तर हा बघा क्वेश्चन काय आहे, ड्रॉ द अँगल्स ऑफ द फॉलोइंग मेजर. ठीक आहे, या ठिकाणी या दिलेल्या अँगल्सचे ओके काही -140 डिग्री आहे, 250 डिग्री आहे, 420 डिग्री आहे, ओके -500 डिग्री आहे, 1000 पेक्षाही मोठा अँगल्स या ठिकाणी आहे 1120. ओके, तर या अँगल्सला तुम्हाला कशा पद्धतीने ड्रॉ करता येईल. ठीक आहे, तर सर्वात पहिले मी या ठिकाणी बघतो की जे अँगल्स माझे 360 पेक्षा लहान आहे, म्हणजे पॉझिटिव्ह असो का निगेटिव्ह असो. ओके, म्हणजे क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 हा 360 पेक्षा जास्त आलाय. ओके, याला नंतर बघू आपण. त्याच्यानंतर हा -330 डिग्री आहे, अजून आहे का, हा -80 डिग्री आहे, पण यांना ड्रॉ करू जे 360च्या बिलो आहे. का, कारण आपल्याकडे डायरेक्टली 360 पर्यंत आहे ना, तो अँटी क्लॉकवाईज गेले, क्लॉकवाईज गेले, 360 डिग्री पर्यंत सरळ सरळ दिसतंय. ठीक आहे, तर हे अँगल्स आपण पहिले ड्रॉ करू. कसे ड्रॉ करायचे, पहिला बघा किती आहे, -140 डिग्री आहे, -140 डिग्री. मग डायग्राम ड्रॉ करताना सर्वात पहिले तुम्हाला करायचं काय आहे, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस क्वाड्रंट सिस्टीम ड्रॉ करा. हा क्वाड्रंट बद्दल मी बोललो नाही कारण तुम्हाला माहिती आहे ते कशाला म्हणतात है ना, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस या ओके दोघा ऍक्सिस मुळे आपला जो प्लेन आहे तो 4 भागात डिवाइड झाला. तर प्रत्येक भागाला आपण काय म्हणतो, क्वाड्रंट असं म्हणतो. ठीक आहे ना, मग या ठिकाणी हा आहे तुमचा फर्स्ट क्वाड्रंट, हा आहे सेकंड क्वाड्रंट, हा आहे थर्ड क्वाड्रंट आणि हा आहे फोर्थ क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट असो. आता यांनी आपल्याला काय काय सांगितलंय, यांनी काय सांगितलंय, अँगल ड्रॉ करायचा. अजून क्वेश्चन काय केलेलं आहे, डिटरमाइन द ओके डिटरमाइन देअर क्वाड्रंट. म्हणजेच काय की आपला अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाय करतो आहे, ओके ते आपल्याला सांगायचं आहे. मग या ठिकाणी तुम्हाला क्वाड्रंट बद्दल इन्फॉर्मेशन माहिती असायला पाहिजे. ज्या मुलांना क्वाड्रंट माहित नाहीये त्यांच्यासाठी मी ही डायग्राम लिहितोय, ड्रॉ करतोय. ठीक आहे, हा तुमचा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे, हा ओरिजिन आहे. तर या ठिकाणी तुम्ही याला काय म्हणता रे बाळांनो, तुम्ही याला म्हणता फर्स्ट क्वाड्रंट है ना, पूर्ण वर्ड मी लिहित नाही, तुम्ही समजून घ्या. दिस इज युअर फर्स्ट क्वाड्रंट. या ठिकाणी हा जो असतो हा असतो सेकंड क्वाड्रंट. ठीक आहे, हा जो असणार आहे तुमचा याला म्हणतो आपण थर्ड क्वाड्रंट, आणि या ठिकाणी हा जो असणार आहे याला म्हणतो आपण फोर्थ क्वाड्रंट. मग आता या ठिकाणी आपल्याला क्वाड्रंट सुद्धा डिटरमाइन करायचा आहे. क्वाड्रंट कसा डिटरमाइन होणार आहे, समजा हा माझा एक इनिशियल रे तो फिक्स आहे, पण टर्मिनल रे समजा या ठिकाणी आला है ना, मग तो तुम्ही असा रोटेट केला किंवा असा रोटेट केला. ठीक आहे, टर्मिनल रे जर तुमचा सेकंड क्वाड्रंट मध्ये येत असेल तर तो जो अँगल आहे तो तुमचा सेकंड क्वाड्रंट मध्ये लाय करणारा अँगल आहे है ना. कोणता अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाय करतोय हे कसं समजायचं. ठीक आहे, तर पहिला अँगल ड्रॉ करायचा, आणि अँगल ड्रॉ केल्यानंतर हा जो तुमचा टर्मिनल रे आहे, ठीक आहे, ज्या क्वाड्रंट मध्ये जाऊन थांबतोय, ठीक आहे, तर याचा अर्थ काय, तो अँगलच्या क्वाड्रंट मध्ये लाय करतो. म्हणजे टर्मिनल रे जर सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल तर अँगल सेकंड क्वाड्रंट मधला अँगल आहे. जर तुमचा टर्मिनल रे थर्ड क्वाड्रंट मध्ये असला तर त्या ठिकाणी अँगल थर्ड क्वाड्रंट मधला असणार आहे की नाही. तुम्ही असा रोटेट करा किंवा असा रोटेट करा, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ टर्मिनल रे ज्या क्वाड्रंट मध्ये आहे अँगल त्या क्वाड्रंट मध्ये आपला असणार आहे. नाव बघा आता -140 डिग्री हा तुमचा इनिशियल रे फिक्स आहे. मग आपण या ठिकाणी मार्किंग करून घ्यायचं. मार्किंग काय आहे, हा 0 डिग्री आहे. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला गेले तर या ठिकाणी हा -90 डिग्री असणार आहे. इथून इथपर्यंत हा -180 डिग्री असणार आहे. अजून रोटेशन कंप्लीट केलं -270 डिग्री असणार आहे, आणि पूर्ण रोटेशन कंप्लीट केलं -360 डिग्री त्या ठिकाणी असणार आहे. हे मार्किंग आपण त्या ठिकाणी पहिले करून घेतो. किंवा जर आपल्याला 360च्या खालचा अँगल बघायचा असेल
ओके, मायनस असो का प्लस असो. आता हा -140 डिग्री काय, हा अँगल -140 डिग्री कोणत्या दोन अँगलच्या मध्ये येणार आहे. मग तो -90 -180 मध्ये येतोय का, -180 -270 मध्ये येतोय का, -270 -360 मध्ये येतोय, ते चेक करा. तर ऑब्व्हियसली या ठिकाणी -140 डिग्री कुठे येणार आहे, तर -140 डिग्री -90 आणि -180 मध्ये येणार आहे. तर सिंपल तुम्हाला काय करायचं, या दोन या दोन रेच्या मध्ये कुठेही एक रे ड्रॉ करायचा आहे. म्हणजे आपण या ठिकाणी ड्रॉ करणार. ठीक आहे, तर या ठिकाणी मी असा कुठेही एक लाईन ड्रॉ केली, रे ड्रॉ केला. ओके, त्याच्यानंतर हे साइन कोणतं आहे, मायनस आहे. म्हणजे तुमचं जे रोटेशन असणार आहे ते कसं असणार आहे, क्लॉकवाईज रोटेशन असणार आहे की नाही. तर हा जो अँगल क्रिएट झाला बघा, हा इनिशियल रे आणि हा टर्मिनल रे, तर हा जो अँगल तयार झालाय तुमचा, हा असणार आहे -140 डिग्रीचा अँगल असणार. क्लिअर, हा असणार आहे -140 डिग्रीचा अँगल. आणि आता हा -140 डिग्री कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाय करतोय, तर तुम्हाला सरळ सरळ दिसते की त्याचा टर्मिनल रे तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ -140 डिग्री ओके, हा लाईज इन विच क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये लाय करतोय. तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये लाय करतो. बाळांनो, हे भरपूर इम्पॉर्टंट आहे बरं. ओके, कारण पुढे चालून आपल्याला ट्रिग्नोमेट्री शिकायचं आहे. आणि ट्रिग्नोमेट्रीचे जे रेशोज आहे, साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक, त्यांच्यामध्ये जो अँगल येणार आहे तो क्वाड्रंटच्या अकॉर्डिंग चिन्ह आपल्याला सांगणार आहे. म्हणजे जर अँगल जर सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल तर साइन आणि कॉसचे चिन्ह वेगवेगळे राहतात. ठीक आहे ना. थर्ड मध्ये असेल तर त्याच्या अकॉर्डिंग त्यांचे चिन्ह अलग अलग असतील. मग त्या ठिकाणी आपल्याला सर्वात पहिले ओके अँगल चेक करावा लागेल कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे, आणि त्या क्वाड्रंट मध्ये तो रेशो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे तो चेक करावा लागेल. म्हणजे ही जी गोष्ट आहे ती सर्वात महत्वाची. त्याच्यामुळे मी हा टॉपिक पहिले घेतला आहे. काय की आपल्याला अँगल कसा ड्रॉ करायचा आणि तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाय करायचा. चला दुसरा बघूया आपण. दुसरा कोणता अँगल आहे, 250 डिग्री. मग 250 डिग्री साठी बघा ओके, या ठिकाणी 250 डिग्री, मग 250 डिग्री कसा ड्रॉ करणार, तर सिंपलचा विषय आहे. ओके, या ठिकाणी क्वाड्रंट सिस्टम ड्रॉ करा. हा तुमचा 0 ओके, सॉरी क्वाड्रंट सिस्टम ड्रॉ करणार आहे आपण. हा इनिशियल रे तर फिक्स अलॉंग द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. हा तुमचा इनिशियल रे इथं आहे. ठीक आहे, मग आपल्याला पॉझिटिव्ह अँगल्स हवेत की नाही. सो पॉझिटिव्ह साठी या ठिकाणी बघा हा आला तुमचा 0 डिग्री. वरच्या डायरेक्शनने असं जायचं आपल्याला, वरतून अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने. म्हणजे हा येणार आहे 90 डिग्री, हा येणार आहे 180 डिग्री, हा येणार आहे 270 डिग्री, आणि असा एक राऊंड कंप्लीट केल्यावर हा येणार आहे 360 डिग्री. आपल्याला किती डिग्रीचा अँगल पाहिजे, 250 डिग्रीचा अँगल पाहिजे. बरोबर आहे. मग 250 डिग्री हा कोणत्या दोन अँगलच्या मध्ये येणार आहे बघा बरं. हे जे मी लिहिले 90, 180, 270, 360, तर 250 डिग्री कोणत्या दोनच्या मध्ये येतोय, 180 270च्या मध्ये येतो. मग तुम्हाला सिंपल करायचं काय, फक्त 180 आणि 270च्या मध्ये एक लाईन ड्रॉ करायची, एक रे ड्रॉ करायचा आहे. आणि हा पॉझिटिव्ह अँगल आहे तो तुम्हाला फक्त ओके रोटेशन कंप्लीट करायचं कोणत्या डायरेक्शनला, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला. हा असा. ठीक आहे, तर हा जो अँगल मिळाला बाळांनो आपल्याला, हा मिळाला 250 डिग्रीचा अँगल. ठीक आहे, आणि अगेन हा 250 डिग्री त्याचा जो टर्मिनल रे आहे कोणत्या क्वाड्रंट मध्ये, थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे. सो देअरफॉर 250 डिग्री ओके बिलोंग टू विच क्वाड्रंट, किंवा लाईज इन, ठीक आहे ना, लाईज इन विच क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट. तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये तो लाय करतोय. सिंपलचा विषय. ठीक आहे, अजून बघूया आपण. अजून कोणता एक्झाम्पल आहे बघा. या ठिकाणी 360च्या आत मधला हा बघा -80 डिग्री आहे. तर -80 डिग्री, -80 डिग्री नंबर तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, -80 डिग्री. तर -80 डिग्री कोणत्या क्वाड्रंट मध्ये जाणार आहे, तर पुन्हा त्या ठिकाणी आपण करणार काय, ओके क्वाड्रंट सिस्टम ड्रॉ करणार. एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस ड्रॉ करायचे आपल्याला. हा तुमचा 0 डिग्री आहे. मायनस वाला अँगल आहे तो तुम्ही मायनसच्या साईडने रोटेट करा. म्हणजे हा -90 डिग्री आला, -180 डिग्री आला, -270 डिग्री आला. ठीक आहे ना. ओके, आणि हा -360 डिग्री त्या ठिकाणी आहे. देन पुढे काय करायचंय, -80 हा कोणत्या दोन अँगलच्या मध्ये, तर 0 आणि 90च्या मध्ये आहे ना. इनिशियल रे तर बाळांनो इथंच फिक्स आहे ना आपला. इनिशियल रे कुठं असणार आहे, हा अलॉंग द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस असणार आहे. आणि टर्मिनल रे कुठं असणार आहे, तर -80 कोणत्या दोन अँगलच्या मध्ये आहे, 0 आणि -90च्या मध्ये. तर 0 आणि -90च्या मध्ये तुम्हाला फक्त काय करायचं, एक रे ड्रॉ करायचा आहे. ओके, हा अशा पद्धतीने एक रे ड्रॉ करायचा आहे. आणि रोटेशन कसं आहे, निगेटिव्ह असल्यामुळे ओके, निगेटिव्ह असल्यामुळे रोटेशन कसं असणार आहे, क्लॉकवाईज डायरेक्शन. तर हा जो अँगल क्रिएट झाला हा आला तुमचा -80 डिग्रीचा अँगल. क्लिअर. तर हा जो -80 डिग्री वाला जो अँगल आहे हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये बाळांनो, तर हा फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये, फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे. सो याला कसं लिहिणार आपण, -80 डिग्री लाईज इन द फोर्थ क्वाड्रंट असं थेरॉटिकली लिहू शकताय. किंवा सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर -80 डिग्री बिलॉंग टू फोर्थ क्वाड्रंट असं सुद्धा लिहिता येतं.
सिम्बॉलिक फॉर्म मध्ये सुद्धा लिहिता यायला पाहिजे. या सिम्बॉलचं नाव काय आहे? या सिम्बॉलचं नाव आहे बिलॉंग्स टू. ठीक आहे, याचा मिनिंग काय आहे की -80 डिग्री हा चौथ्या क्वाड्रंट मध्ये आहे, चौथ्या क्वाड्रंट मध्ये आहे. ठीक आहे, जर या ठिकाणी मी अशी लाईन मारली असती त्याच्यावर नॉट बिलॉंग टू, डज नॉट बिलॉंग टू, म्हणजे तो चौथ्या क्वाड्रंट मध्ये नाहीये असा त्याचा मिनिंग होतो. ठीक आहे, पण असो आपल्याला काय सांगायचं आहे की हा -80 डिग्री फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे, तर आपण त्याला कसा लिहिणार आहे? -80 डिग्री बिलॉंग्स टू व्हॉट? फोर्थ क्वाड्रंट. क्लिअर? ओके. देन अजून कोणता आहे बघा बरं, अजून कोणता दिसतोय? -330 डिग्री. -330 डिग्री बघूया कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतोय. -330 डिग्री, -330 डिग्री. सो या ठिकाणी तुम्ही हा आला तुमचा 0 डिग्री, करा रोटेशन. -90 डिग्री, -180 डिग्री, -270 डिग्री. क्लिअर? आणि हा -360 डिग्री. ओके. देन पुढे करायचं काय तुम्हाला? हा -330, पहिली गोष्ट इनिशियल रे कुठे असणार आहे आपला? इनिशियल रे कुठे असणार आहे? फिक्स अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे, हा इथं आला तुमचा इनिशियल रे. आणि पुढे करायचं काय? -330 डिग्री कोणत्या दोन व्हॅल्यूच्या मध्ये येतोय? तर तुम्हाला सरळ सरळ दिसतंय -330 डिग्री हा -270 आणि -360 च्या मध्ये असणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला दोघांच्या मध्ये एक लाईन ड्रॉ करायची, एक टर्मिनल रे ड्रॉ करायचा आहे. रोटेशन कसं असणार आहे? इथं काय दिलेलं आहे? मायनस. तर मायनस असल्यामुळे रोटेशन कसं असणार आहे? क्लॉकवाईज. असं नाही. ओके, हा अँगल -330 डिग्रीचा नाहीये, हा असा आहे. क्लिअर? ओके, सो दिस इज -330 डिग्री अँगल. -330 डिग्री म्हणजे या ठिकाणी -330 डिग्री. ओके, हा बिलॉंग टू विच क्वाड्रंट बाळांनो? कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? तर पहिल्या क्वाड्रंट मध्ये टर्मिनल रे आहे, म्हणजे याचा अर्थ तो फर्स्ट क्वाड्रंट मधला अँगल आहे. ओके, फर्स्ट क्वाड्रंट मधला अँगल त्या ठिकाणी आहे. चला बाळांनो, हे तर होतं कोणतं? ज्या ठिकाणी अँगल तुमचा 360च्या खाली असेल. ठीक आहे, पण 360च्या वरती जर एखादा अँगल असेल तर त्याला आपल्याला कसा ड्रॉ करायचा आहे? ठीक आहे, ते आपण आता या ठिकाणी बघू. ठीक आहे, दोन पद्धती आहे. एक तर डायरेक्टली 360चा जो मल्टिपल आहे त्याला मायनस करून टाकायचं, तेही चालेल, पण ते शो करावं लागेल आपल्याला ऍक्च्युली. असो, बघा कोणता अँगल आहे. पुढे गेला क्वेश्चन. हाय, आता बघूया आपण 420 डिग्री. 420 डिग्री वाला अँगल बघू कसा ड्रॉ करणार. 420 डिग्री वाला अँगल आपण कसा ड्रॉ करणार? सो इथं बघूया आपण. ओके, क्वेश्चन नंबर जो असेल तो बघून घ्या तुम्ही. मी अँगल घेतलाय 420 डिग्रीचा. तर 420 डिग्रीला कसा ड्रॉ करायचा आहे? तर याला काय करायचं तुम्हाला? ओके, 90 डिग्रीच्या मल्टिपल मध्ये लिहा. हा जो 420 डिग्री आहे याला 90 डिग्रीच्या मल्टिपल मध्ये कसा लिहिणार? तर सर्वात पहिले या ठिकाणी 90 डिग्री लिहून घ्या आणि मल्टिपल ऑफ समथिंग एखादा नंबर असणार आहे, 1 2 3 4 5 6 वगैरे काहीतरी असणार आहे. मग हा नंबर या ठिकाणी कसा ड्रॉ करणार आहे? हा नंबर या ठिकाणी कसा ड्रॉ करायचा? तर साधा साधा ओके प्रश्न आहे की या 420 ला आपल्याला 90 ने भागायचं. ओके, आता 90 ने भागायचं तर आपल्याला त्या ठिकाणी ऍक्च्युली एक्झॅक्टली भागता जाणार नाहीये. मग आपल्याला असंही त्या ठिकाणी फायनल आन्सर म्हणजे फायनल क्वोशंट नंबर नको आहे. ठीक आहे, आपल्याला फक्त इनिशियल नंबर पाहिजे. तर शेवटचा नंबर 0 सोबत कॅन्सल करून टाका. तो कॅन्सल होत असेल तरी कॅन्सल करा, कॅन्सल नसेल होत, लेट अस से फॉर एक्झाम्पल 425 डिग्री राहिला असता आणि मला 90 ने डिवाइड करायचं, तर मी डायरेक्टली या फायला 0 सोबत उडवून टाकला असता. ठीक आहे, कारण मला त्या ठिकाणी ऍक्च्युअल आन्सरशी घेणं देणं नाहीये, मला फक्त डेसिमल पार्टशी घेणं देणं आहे, जो पॉईंटच्या अगोदर असतो. सो दॅट्स वाय मी त्याला उडवून टाकणार आहे. ठीक आहे, तर करायचं काय आहे आता? 42 डिवाइड बाय 9, तर 9 ने भागा त्याला. तर 9 ने भागल्यानंतर काय येणार आहे? 9 1 जा 9 आणि 9 4 जा ओके 36 येणार. आता 4 जा 36, त्याच्यानंतर आपण काय करतो? रिमाइंडर उरला किती आपला? 6 उरला. आता 9 ने तर 6 ला काही भाग जात नाही. ठीक आहे, मग त्याच्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा 0 घ्यावा लागतो, तो आपल्याला घ्यायचा नाही कारण आपल्याला पॉईंटच्या पुढचा पार्ट नकोच आहे. आपल्याला फक्त पॉईंटच्या अगोदरचा म्हणजे 4 पॉईंट समथिंग जे आन्सर आपल्याला येणार आहे त्याच्या अगोदरचा पार्ट हवा आहे. तो काय आहे? 4 आहे. तर तो 4 आपल्याला या ठिकाणी लिहायचा. क्लिअर? ओके, जो अँगल 360 डिग्री पेक्षा जास्त असेल मग तो पॉझिटिव्ह मध्ये असेल किंवा निगेटिव्ह मध्ये असेल. तुम्हाला सिम्पली फक्त करायचं काय आहे? ओके, 420 ला 90 ने भागायचं आहे. 90 ने भागला म्हणजे आपल्याला 4 पॉईंट समथिंग आन्सर त्या ठिकाणी मिळणार आहे. तो 4 आपण या ठिकाणी लिहायचा आहे, म्हणजे 90 into 4 त्या ठिकाणी मिळाला. आता 90 into 4 ऍक्च्युअली जर बघायला गेलं तर हा अँगल किती येतोय? 9 चौक 36 म्हणजे 360 डिग्री येतोय. पण हा 360 डिग्री आहे का? हा अँगल 360 डिग्री आहे का? नाही, हा 420 डिग्री आहे. ठीक आहे ना, मग 420 डिग्री आहे तर या 360 ला 420 मधून मायनस करून टाका. मग 420 डिग्री मधून ओके या 360 ला जर आपण मायनस केला तर उरतो किती आपल्याकडे? हा 40 आणि हा 20 म्हणजे 60 डिग्री उरतोय, 60 डिग्री.
ठीक आहे. तर हा जो 60 डिग्री आहे त्याला प्लस मध्ये पुढे लिहायचा आहे आपल्याला, प्लस 60 डिग्री. जर का तुम्हाला एवढं जमलं तर अँगल इझिली ड्रॉ होणार आहे. बघा कसा, तर या ठिकाणी बघा अँगल ड्रॉ करताना हा तुमचा 0 डिग्री आहे, 0 आहे किंवा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे. आता ते मार्किंग वगैरे आपण लिहिली होती 0, 90, 180, 270 वगैरे ते लिहायची गरज नाहीये, काहीच गरज नाहीये. सरळ सरळ फक्त स्टार्टिंग कुठून करणार आहे तुम्ही, इनिशियल रे इज फिक्स अलॉंग व्हॉट, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसच्या अलॉंग आपला इनिशियल रे असणार आहे, इथून आपण स्टार्टिंग करणार आहे. रोटेशन कसं असणार आहे, अँगल कसा आहे आपला पॉझिटिव्ह म्हणजे आपलं जे रोटेशन असणार आहे ते अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला असणार आहे, ठीक आहे ना, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला असणार आहे. मग आता या ठिकाणी काय करायचंय, 420 म्हणजे 90 into 4 आहे, तर 90 into 4 म्हणजे इथून इथपर्यंत तुम्हाला माहिती आहे हा किती आहे 19. असे किती वेळा जायचं आपल्याला 4 टाइम्स, म्हणजे हा 190 आला, हा 290 आला, हा 390 आहे, हा 490 आहे, इथपर्यंत पोहोचलो आपण. आणि प्लस ॲक्यूट अँगल आहे, तर ॲक्यूट अँगल साठी थोडंसं पुढे यायचं आपल्याला, पूर्ण क्वाड्रंट कंप्लीट नाही करायचं, थोडासा पुढे यायचा आहे. तर इथपर्यंत मी त्या ठिकाणी आला आणि हा रे ड्रॉ करून द्यायचा. काय सांगितलं मी पुन्हा एक वेळा सांगतोय, आपला इनिशियल रे तर बाळांनो या ठिकाणी फिक्स आहे. तर तुम्हाला सरळ सरळ काय दिसतंय, 4 into 90 आहे, तर 4 into 90 म्हणजे हा आला 190, ओके इथपर्यंत, देन 290, देन 390 आणि देन 490, हे की नाही. आणि प्लस थोडासा अँगल आहे तर त्याला वरती घ्यायचा आणि एक टर्मिनल रे ड्रॉ करून द्यायचा आहे. तर हा अँगल आपला या पद्धतीने ओके ड्रॉ झाला, ठीक आहे. आणि याचं जे मेजरमेंट आहे ते किती आहे, 420 डिग्री. तर या ठिकाणी 420 डिग्री मी त्या ठिकाणी लिहून दिला. आता 420 डिग्री कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे, तर तुम्हाला सरळ सरळ दिसतंय, टर्मिनल रे कुठे दिसतोय तुम्हाला, हा त्याचा टर्मिनल रे आहे, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. सो देअरफॉर 420 डिग्री हा काय असणार आहे, फर्स्ट क्वाड्रंट मधला अँगल असणार आहे, बिलॉंग टू व्हॉट, फर्स्ट क्वाड्रंट. ओके, तो पहिला क्वाड्रंट मधला अँगल त्या ठिकाणी असणार आहे. क्लिअर क्लिअर, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून कोणता अँगल होता बघा, या ठिकाणी बघूया आपण अजून कोणता अँगल ड्रॉ करायचा, जो की मोर दॅन ओके 750 डिग्री आहे. 750 डिग्री है की नाही, मग 750 डिग्री वाला अँगल बघूया आपण कसा ड्रॉ करणार. 750 डिग्री, मग 750 डिग्रीला मला काय करावं लागेल, थोडासा मॉडिफाय करावा लागेल, म्हणजे 90 डिग्रीच्या फॉर्म मध्ये मी लिहिणार आहे, 90 डिग्रीच्या फॉर्म मध्ये लिहिणार आहे. म्हणजे या ठिकाणी मी लिहिणार आहे 90 मल्टिप्लाय बाय समथिंग आणि प्लस समथिंग काहीतरी येऊ शकतो, ठीक आहे. मग 90 डिग्री प्लस समथिंग इथला नंबर मला शोधायचा, तर मी सिम्पली करणार काय, 750 ला काय करणार, 90 ने भागणार. सर्वात पहिलं काम तर मी उडवणार आहे शेवटचा नंबर, कारण मला 90 ने भागायचं, 9 ने भागायचं. ओके, सो 9 ने 75 ला भागलं, तर या ठिकाणी येणार काय, 9 1 9 है ना, आणि या 9 1 9, ठीक आहे. आणि 9 8 72 होता, म्हणजे 8 पॉईंट समथिंग त्या ठिकाणी काहीतरी येणार आहे. तर पॉईंट समथिंगचं मला काही घेण्यात येणार नाही, मला पाहिजे फक्त हा प्लस 8 है ना. तर या ठिकाणी मी काय केला, 90 into 8 लिहिला, 90 into 8. तर 750 डिग्री इज इक्वल टू 90 मल्टिप्लाय बाय 8. तर हा जर बघितला ऍक्च्युअल मध्ये तर 9 8 72 म्हणजे 720 होतो, पण आपला अँगल तर 750 आहे. मग या ठिकाणी 750 मधून 720 मायनस करा, किती होणार आहे आपला, ओके 30 डिग्री उरतोय. तर या 30 डिग्रीचं करायचं काय आपल्याला, या 30 डिग्रीला लिहायचं पुढे प्लस 30 डिग्री, प्लस 30 डिग्री. क्लिअर, यस सर क्लिअर. आता तुम्ही ऍक्च्युअल मध्ये यांचं कॅल्क्युलेशन करून घ्या. तर हा 720 आणि हा 30 म्हणजे किती झाला, 750 डिग्री झाला. याला ड्रॉ करायचंय, कसं ड्रॉ करणार, अगेन तुम्ही काय करणार, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस ड्रॉ करा. ओके, तुमचा जो इनिशियल रे असणार आहे तो कुठे असणार आहे, अलॉंग द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस, हा तुमचा इनिशियल रे आहे, ठीक आहे. आणि आता बघा हा 90 into 8 आहे, तर 90 into 8 आहे, तर या ठिकाणी काउंट करा, 90 चे स्लॉट, 8 स्लॉट काउंट कराल तुम्ही, बरोबर. ओके, तर हा आला 190, देन 290, 390, 490, पुढे चला 590, 690, 790, 890. ओके, 890 पर्यंत पोहोचलो आपण. ओके, तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपला माईक बंद पडला होता, ठीक आहे. हे जे मी डिस्कशन केलेलं आहे, या ठिकाणी 750 डिग्री वाला जो अँगल आहे, याला कशा पद्धतीने आपण ड्रॉ करणार, तर मी काय केलं, 750 ला 90 डिग्रीच्या फॉर्म मध्ये आपल्याला लिहायचं आहे, ठीक आहे ना. सो 90 डिग्रीच्या फॉर्म मध्ये त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. तर आपण केलं काय, त्या ठिकाणी 750 ला 90 ने डिवाइड केला, 0 कॅन्सल केला, 9 8 चा आपला काय होतो, 72 होतो. सो 8 पॉईंट समथिंग आपल्याला मिळणार आहे, तर हा 8 आपल्या कामाचा. सो 90 into 8 या ठिकाणी मी लिहिला. पण ऍक्च्युअल मध्ये या दोघांचं जर मला कॅल्क्युलेशन केलं तर 9 8 72 म्हणजे 720 डिग्री त्या ठिकाणी येणार आहे. तर हा अँगल 720 डिग्रीचा नाहीये, हा किती 750 डिग्रीचा आहे. मग आपल्याला किती कमी पडतो, 750 मधून 720 मायनस केला तर किती आला, 30 डिग्री. या 30 ला काय करायचं, प्लस 30 डिग्री त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं.
आता पुढे करायचं काय आहे तर 90 इंटू 8 तर या ठिकाणी आपण 190 290 या पद्धतीने आपण केला. ओके, या ठिकाणी बघा हा आला 190 290 390 490 590 6 7 8 आणि प्लस समथिंग आहे तर त्याला पुढे नेला आणि या पद्धतीने अँगल त्या ठिकाणी ड्रॉ केला, म्हणजे टर्मिनल ड्रॉ केला. तर अशा पद्धतीने आपल्याला हा 750 डिग्री वाला जो अँगल आहे तो कुठे मिळाला, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये मिळाला. ठीक आहे ना, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये त्या ठिकाणी मिळाला. नाउ आता पुढे आपल्याला काय करायचं, हा 1120 डिग्री म्हणजे 1120 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा आहे. तर पुन्हा तेच लॉजिक आहे. ठीक आहे ना, आपण करणार काय, याला 90 डिग्रीच्या फॉर्म मध्ये लिहिणार. तर पहिले 90 मल्टिप्लाय बाय समथिंग लिहायचं, तर समथिंग वाला जो नंबर कसा काढणार. ओके, हा जो 1120 आहे त्याला 90 ने डिवाइड करा. ओके, 0 0 कॅन्सल झाला. 9 ने डिवाइड केला तर आपल्याला काय मिळाला, 12 पॉईंट समथिंग मिळतोय. तर हा जो 12 आहे आपल्याला त्या ठिकाणी लिहायचा आहे. तर हा 90 इंटू 12 या ठिकाणी जर मी लिहिला तर हा ऍक्च्युली 9 12 चा 108 आणि वरचा 0 म्हणजे आपल्याला 1080 डिग्री येतोय. तर 1080 आहे का, हा नाही. मग 1120 मधून 1080 ला मायनस करा. या 1120 मधून 1080 ला जर आपण मायनस केला तर आपल्याला अँगल मिळतोय किती, 40 डिग्री. तो प्लस 40 डिग्री आपण समोर लिहिणार आहे. मग प्लस 40 डिग्री समोर लिहिल्यानंतर आता या ठिकाणी डायग्राम ड्रॉ कशी करायची आहे तर मी पुन्हा तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. ठीक आहे, की एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस आपण ड्रॉ केले आणि त्याच्यानंतर हा तुमचा इथं इनिशियल रे असणार आहे. ठीक आहे, मग 90 इंटू 12 तर हा आला 190 290 390 490. देन व्हॉट 5 6 7 8 नंतर 9 10 11 आणि 12 आणि प्लस 40 डिग्री आहे तर थोडासा पुढे आलो आपण आणि हा टर्मिनल रे त्या ठिकाणी ड्रॉ करून दिला. तर हा जो अँगल मिळाला आपल्याला, हा किती मिळाला, ओके 1120 डिग्रीचा अँगल त्या ठिकाणी मिळाला. ठीक आहे ना, आणि या अँगलचा जो टर्मिनल रे आहे तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाय करतोय, तो लाय करतोय बाळांनो, ओके फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. सो दॅट्स वाय त्याचं जे मेजरमेंट आपल्याला सॉरी तो अँगल आहे तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये आला, आपला फर्स्ट क्वाड्रंट मध्ये त्या ठिकाणी आला. नाउ याच्या व्यतिरिक्त आपण काही निगेटिव्ह अँगल सुद्धा डिस्कस केले. ठीक आहे, तर याला मी पुन्हा डिस्कस करूया की निगेटिव्ह अँगल कशा पद्धतीने ड्रॉ करायचं. मग निगेटिव्ह अँगल कसा ड्रॉ करणार तुम्ही, तर पहिल्यासारखंच काही प्रॉब्लेम नाही, फक्त मायनस बाहेर लिहायचं आपल्याला. तर हा मायनस 820 डिग्री जो अँगल आहे तो तुम्हाला हा मायनस बाहेर ठेवायचा. बाकी जे काही कॅल्क्युलेशन आपण लिहितोय ते पूर्ण ब्रॅकेट मध्ये लिहायचं. म्हणजेच काय, 90 मल्टिप्लाय बाय समथिंग लिहितोय की नाही आपण. मग हा जो समथिंग वाला जो नंबर आहे किती आला, 820 ला तुम्ही 90 ने डिवाइड करा. 0 तर कॅन्सल झाला. ठीक आहे, 0 आपला त्या ठिकाणी उडाला. मग त्याच्यानंतर ठीक आहे 82 आहे तर 9 ने डिवाइड करा त्याला. सो 9 वजा 9 9 9 जा 81 आणि पॉईंट समथिंग आपल्याला काहीतरी मिळणार आहे. तर 9 पॉईंट समथिंग येणं तर आपल्याला फक्त 9 शी मतलब आहे. ठीक आहे, सो या ठिकाणी 90 इंटू 9 त्या ठिकाणी मी लिहिला. तर हा ऍक्च्युली किती होतो, 9 9 जा 81 आणि वरचा 0 म्हणजे 810 डिग्री होतोय. पण आपला अँगल ऍक्च्युली 820 आहे. म्हणजे या ठिकाणी मायनस केला तर म्हणजे किती आला, तो 10 डिग्री एक्स्ट्रा आला. तर या 10 डिग्रीचं करायचं काय आहे, प्लस 10 डिग्री पुढे लिहायचं आहे आणि हा ब्रॅकेट कंप्लीट करून टाकायचा. ठीक आहे, मग आता याला ड्रॉ कसं करणार आहे तुम्ही, याला कसं ड्रॉ करणार, तर अगेन तुमचा जो इनिशियल रे आहे तो फिक्स अलॉंग द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. मायनस आहे म्हटल्यावर आपलं रोटेशन कसं असणार आहे, क्लॉकवाईज डायरेक्शनला असणार आहे. किती रोटेट करायचं आहे, 90 इंटू 9 पर्यंत जायचं आहे. सो 90 इंटू 9 बघा हा 190 आला, सॉरी ओके, हा 190 290 3 4 5 6 7 8 आणि हा 9 इथपर्यंत आपण त्या ठिकाणी आलो. ठीक आहे, आणि प्लस 10 डिग्री थोडासा अँगल वाढवायचा आपल्याला, फक्त थोडंसं पुढे आलो, टर्मिनल ड्रॉ करून द्या. तर आपला जो अँगल असणार